रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार 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 शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जे रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे हा जो प्रोग्राम आवडता कार्यक्रम आहे शेतकरी मित्रांचा, त्याचा आज आपला टोमॅटो ॲप पिकावरती जो पहिला भाग चालू आहे आणि आत्तापर्यंत झालेले 19 आणि हा 20वा भाग, आणि मुख्य म्हणजे तरकारी पिकावरती आणि टोमॅटोमधला हा पहिला भाग, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, या कार्यक्रमात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या 19 भागामध्ये, हा 20वा भाग आहे, आणि गेल्या 19 भागामध्ये आपण डाळिंब म्हणू नका, ऊस म्हणू नका, द्राक्ष म्हणू नका, केळी म्हणू नका, कांदा म्हणू नका, ह्या सर्व पिकांवरती आपण एपिसोड तयार केलेले आहेत आणि ते तुम्ही पाहिलेले आहेत. त्याला तुम्ही लाईक केलेलं आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब पण केलेलं आहे. पण हा जर तुम्हाला तरकारी पिकावरचा आणि टोमॅटोवरचा जर ही बघायचं असेल तर तुम्हाला ह्याला पण लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करायला लागेल. आणि तुमचा हा जिव्हाळ्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपला हा टोमॅटोवरचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये टोमॅटोला जी लागणारी शेतजमीन असेल, त्यात सरीतलं अंतर असेल किंवा टोमॅटोची लागण कशा पद्धतीने करायची, ह्या सर्व गोष्टींचं तुम्हाला इत्थंभूत नॉलेज दिलं जाणार आहे. जे तुम्ही इथून पाठीमागचे जे आपले चॅनल बघितले आणि त्या चॅनलवरती जे तुम्ही प्रतिक्रिया दिल्या किंवा आम्हाला ऊसावरचा झाला, टोमॅटोवर ह्याच्यावरचा झाला, सगळे झाले, परंतु आम्हाला टोमॅटोवरचा व्हिडिओ पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देत रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडने हा पहिला टोमॅटोवरचा जो आहे एपिसोड तो आपण बनवत आहे, माहितीपट आपण बनवत आहे. तो माहितीपट आपण तुम्हाला कसा वाटला हे बी तुम्ही सांगायचं आहे आणि तो माहितीपट आता तुम्हाला कशा पद्धतीने टोमॅटोची लागण करायला लागते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी संतोष वाबळे, मी रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी निलेश घाडगे, या आम्ही तुम्हाला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या मालिकेतील 20व्या भागामध्ये तुम्हाला टोमॅटो पिकाविषयी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण ह्या टोमॅटो प्लॉट आणि टोमॅटो प्लॉटविषयी जी माहिती आपण जे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे याच्यामध्ये जे प्रत्येक भागामध्ये दर रविवारी पाहत असतो, दर रविवारी 12:30 वाजता हा आपला एपिसोड यूट्यूब चॅनलवरती रामा ॲग्रोटेकचा असतो. तर त्याच्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या ज्या मागच्या एपिसोडमध्ये ज्या प्रतिक्रिया आल्या, इतर पिकांवर तर तुमचा व्हिडिओ आहे, पण टोमॅटो किंवा तरकारी या पिकावरती पण पाहिजे, तर त्याला रामा ॲग्रोटेक कंपनीने त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार किंवा कमेंट्सला जी गरजेचं आहे त्यानुसार आज आपला हा पहिला भाग होतो टोमॅटो पिकामध्ये. तर आपण ते घाडगे सरांकडून किंवा आपण हे एक समजून घेऊ की घाडगे सर, शेतकरी मित्रांना आपण टोमॅटोविषयी जी माहिती अपेक्षित आहे, टोमॅटोची जी लागवड करायची त्याच्या सरीतील अंतर किंवा रोपातील अंतर किती असावं याच्याविषयी थोडं शेतकरी मित्रांना आपण माहिती देऊया. बघा शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस टोमॅटोची आपण लागवड करतोय, टोमॅटोची लागवड तुम्ही कोणतंही रोपं आणा, कोणतंही जातवान आणा, परंतु टोमॅटोची लागवड करताना जास्त करून सरीवरती मल्चिंग असणारं, जर तुम्ही मल्चिंग असताना जर लागवड केली तर ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. परंतु काही शेतकरी की ते मल्चिंग न करता पण लागवड करू शकतात. पण आज आपण हीच लागवड बघू शकतो की ही मल्चिंग नसणारी लागवड आहे आणि शिवाय पाणी म्हणजे पावसातली लागवड आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा ही आपली रामा ॲग्रोटेकची औषधं वापरून 1 नंबर प्लॉट आलेला आहे. तर मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला की ज्यावेळेस ही जी आपण रोपं आणतो, त्या रोपांपासून जर शेतकऱ्यांनी त्याविषयी रामा ॲग्रोटेकला प्राधान्य दिलं, तर रोपं आणल्यानंतर रोपं उन्हामध्ये ठेवायच्यात. उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपलं स्टीम ग्रो, रामा गोल्ड हे जे 2 प्रॉडक्ट आहे, ह्या 2 प्रॉडक्टचा पर डे, जोपर्यंत तुमची रोपं लागवड करत नाही तोपर्यंत पर डे एक स्प्रे घ्यायचा आहे. आणि ज्या टायमिंगला तुम्ही रोपं लावणार आहे त्या टायमिंगला ह्या रोपं आपलं रूट मॅजिक असेल, स्टीम ग्रो आणि आपलं निमकरंज म्हणून प्रॉडक्ट येतं, ह्या प्रॉडक्टचं औषध तयार करून आपण जर्मिनेशन म्हणू शकतो त्याला. ते जर्मिनेशन करायचं की बाबा ते औषध तयार करायचं, त्याच्यामध्ये स्ट्रे असतो, तो स्ट्रे अख्खा तिथपर्यंत बुडवायचा, म्हणजे स्ट्रे, आणि तो बुडवल्यानंतर जसं जसं आपण ते स्ट्रेस घेऊन रोपाची लागवड करायची. अशा पद्धतीने जर जर्मिनेशनचा यूज तुम्ही केला आणि आपल्या रामा ॲग्रोटेकची औषधं वापरली तर आज आपण हाच प्लॉट बघू शकतोय की रामा ॲग्रोटेकची औषधं जर्मिनेशनपासून वापरल्यामुळे आज एवढ्या पावसाच्या कंडिशनमध्ये सुद्धा हा प्लॉट एवढा खूपसूरत, चांगलाच बेस्ट आलेला आहे की आपण बघू शकतो. हा प्लॉट फक्त आणि फक्त 30 दिवसाचा आहे. 30 दिवसात, हां, ह्या 30 दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण शेतकरी मित्रांना सांगू शकतो की ज्या ठिकाणी मल्चिंग नाही त्या ठिकाणी पण अशा पद्धतीचा प्लॉट येऊ
शकतो. मग हा जर प्लॉट एखाद्याला ह्याच्यापेक्षा चांगला आणायचा आहे तर ह्याच जागेवरती जर तुम्ही मल्चिंग केलं तर ह्याच्यापेक्षा त्याला चांगला ग्रोथ मिळू म्हणजे आता शेतकरी मित्रांनी ज्या प्लॉटमध्ये बसलोय आपण त्यांनी विचारलं की याला मल्चिंग असतं तर भारी झालं असतं, पण सर कोणत्या सीजनमध्ये मल्चिंग करावं आणि कोणत्या सीजनमध्ये नाही करावं? जनरली सगळ्या सीझनमध्ये मल्चिंग केलेलं उत्तम असतं, परंतु उन्हाळ्यामध्ये जर मल्चिंग केलं तर उन्हाचा तडाखा जास्त असतो आणि खाली ते जे मल्चिंग असतं कागद असतो तो तापतो आणि ते तापल्यामुळं खालच्या आणि वरच्या हिटनी रोप जाण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये मल्चिंग न केलेलं उत्तम राहतं. परंतु ज्याला त्याचं मॅनेजिंग जमतं, म्हणजे थोडक्यात पाणी कधी दिलं पाहिजे, त्याला व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो ते एक आपले पाणी प्यायचे कागदी ग्लास असतात, ते कागदी ग्लास लावले जातात जेणेकरून त्याचं वाफ त्याला लागू नये म्हणून. मग अशा पद्धतीने आधुनिक शेती जर करायची असेल तर काहीतरी तुम्हाला वेगळा बदल करायला लागेल तर तुमचं पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. पण जर मल्चिंग असेल तर तुमचं तणनाशक मारायचा त्रास वाचतो, खुरपणीचा त्रास वाचतो आणि अंतर्गत मशागत वाचते. मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर अंदाज घ्यायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मल्चिंग केलेला प्लॉट एक नंबर येतो. तर आपण रोप लागवड करण्याच्या अगोदर जे रोपांना रूट मॅजिकचे जाळवणी घेतो किंवा जे काही जर्मिनेशन करण्या अगोदर म्हणजे थोडक्यात लागवड करायची, पण आता जर्मिनेशन सगळं झालं आपलं, ह्युमिक स्टीम ग्रो जे काय आहे ते पूर्ण झाली प्रोसिजर. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला रोपं लागवड करायची तर रोप लागवड करायची त्याच्या सरीतलं अंतर किती असावं? आता जनरली बघा शेतकरी मित्रांनो, सरीतलं अंतर हे शेतकऱ्यांवरती पण डिपेंड आहे, कारण 2-3 प्रकारे शेतकरी त्या पद्धतीने नियोजन करू शकतात. अगदी कोणी 3 फुटाची सरी काढू शकतो, 4 फुटाची काढू शकतो आणि 5 फुटाची पण काढू शकतो. कारण ज्यावेळी तुम्ही जर्मिनेशन करून रोप लावणार आहे, हे रोप लागवड केल्यानंतर तुमच्या रोपामध्ये जर चांगली ताकद असेल, म्हणजे आपण स्टोरेज म्हणतो, ते स्टोरेज चांगलं असेल तर तुमचा हे जे रोप आहे हे रोप चांगला फुटवा करू शकतं. म्हणजे हा स्टंप वगैरे चांगला होतो, स्टंप चांगला होतो, फुटवे चांगले होतात आणि पानाची जी हे ते असं वाकडं होत नाही पान. म्हणजे त्याची वाटी बनणे म्हणतात. वाटी बनणे जे आपण पानाला वाटी बनणे, हे असं जे पान आहे म्हणजे हे जे आपण वाटी बनणे म्हणतो, हे वाट्या बनण्याचं काय कारण येत नाही. म्हणजे हे जर आपण करायचं म्हणलं तर 3 फुटाची, 4 फुटाची आणि 5 फुटाची सरी आपण काढू. म्हणजे जास्तीत जास्त जेवढं अंतर असेल तेवढं चांगलं, पण कमीत कमी 3 फूट 4 फूट तरी अंतर, 4 फुटाचं 5 फुटाचं अंतर गरजेचं आहे. 4 फूट 5 फूट अंतर. आणि रोपातलं अंतर, आणि रोपातलं अंतर तुम्ही जेवढं कमी ठेवताल तेवढं मात्र तुम्हाला पीक चांगलं देतं. कारण रोपातलं अंतर अर्धा फूट 1 फूट तुम्ही ठेवलं तरी चालू शकते, कारण ते पीक वरती जातं. ते वरती गेल्यामुळं त्याला जे टोमॅटो लागतो ते सगळा खाली लागतो. फुटव्यांची संख्या जेवढी वाढेल तेवढा तुमचं उत्पादन वाढण्याला चांगला वाव मिळू शकतो. तर लागवड झाल्यानंतर अंतर झालं ठीक आहे, कमीत कमी 4 फूट अंतर असावं सरीतलं. 4 फूट. पण जर ते रोप लावल्यानंतर महत्वाचं पुढचं पॉईंट जो शेतकऱ्यांना अपेक्षित असतो की आता झाडाची ग्रोथ आणि त्याला फुटवे प्रचंड निघावे, याच्यासाठी काय केलं पाहिजे? मग पुढं बघा शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ह्याचं जर्मिनेशन करून रोप लावतोय, रोपामध्ये चांगली ताकद असेल तर मेनली फुटवे निघणं गरजेचं आहे. मग हे फुटवे काढण्यासाठी आपल्या रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रो न्यूटन हे जे प्रोडक्ट आहे ह्याचं जर आपण आळवणी केलं, एक साधारण रोप लावल्यानंतर 5-6 दिवसानंतर आपण त्याचं आळवणी घेऊ शकतो. ते जर आळवणी केलं तर तुमच्या फुटव्यांची संख्या मात्र चांगली वाढू शकते. आणि त्याच्यासाठी जर ते म्हणजे एकरी प्रमाण किती आहे त्याचं, ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक जे आहे त्याचं प्रमाण किती घ्यावं एकरी? काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की लहान रोप आहेत, मोठ्या रोपाला ठीक आहे, पण लहान रोपाला किती घ्यायचं, तर त्याचं प्रमाण किती असावं? अडचण काहीच येत नाही. जरी रोप असलं तरी तुमचं रोपच आपण लावताना कमीत कमी 5-6 पानाच्या पुढंच रोप आपण लावत असतो. ते रोप लावल्यानंतर एकरी 5 लिटरचं ज्ञानशक्तीचं कॅन, रूट मॅजिकचे 1 किंवा 2 पुड्या 250 ग्रॅमच्या आणि साधारण मायक्रोडन 500 ml जरी घेतलं तरी तेवढ्यामध्ये तुमचं काय पहिलं आळवणी होऊ शकतं. आणि ते आळवणी घेतल्यानंतर मात्र तुमच्या फुटव्यांची संख्या इतर कुठल्याही प्लॉटपेक्षा 100% चांगली निघू शकते. आणि जर फुटवे तुम्हाला चांगले असतील तरच आपलं उत्पादन वाढवू शकतं. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो, रूट मॅजिक, ज्ञानशक्ती आणि मायक्रो 555 हे आपण रामा ॲग्रोटेकचं उत्पादन घेऊ शकतो. ते म्हणजे फुटवे आणि रोपाची वाढ. तर आपण रोप लागण केली शेतकरी मित्रांनो, पण त्याच्यानंतर सर काही शेतकरी मित्रांना मग रोगराईला जी बळी पडायला सुरुवात होती, फुलकळी अवस्थेत असतील झाडं किंवा फुटवे निघायची सुरुवात झालेली असेल आपल्या आळवणीनंतर, तर त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम येतात किंवा प्लॉटवरती काय म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय वापरलं पाहिजे किंवा काय उपयोग केला पाहिजे कुठल्या उत्पादनांचा? कसं वाबळे साहेब,
हे ज्यावेळेस आपण प्रोडक्ट आपलं पहिलं आळवणी आपण घेतोय, हां. ते आळवणी घेतल्यानंतर रोपांची वाढ आणि फुटव्यांची संख्या वाढायला चालू होती. परंतु जसं जसं पिकाची वाढ होती तसं तसं त्याच्यावरती रोग पण येतात. हां. मग ते रोग असतात, अगदी आळी असती, नागाळी पानामधले नागाळी हा वगैरे. पानामधली नागाळी असती, रोप खाली कुजवा तयार होऊ शकतो, मुळकुज येते. मुळकुज येऊ शकते. हे जे काही रोग आहेत म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या काळामधले, हां, हां. ते जर तुम्हाला म्हणजे कव्हर करायचे असतील तर आपल्याच रामा ॲग्रोटेक कंपनीचं जे ब्रँडेड ओरिजिनल निमकरंज म्हणून ऑइल आहे, हे जर आपण वापरण्यात आलं पहिल्यापासून, तर ह्याच्यावरती ते आजार येऊनच देत नाही. म्हणजे थोडक्यात Preventive म्हणून काम प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण काम करतं आणि प्रिकॉशन म्हणून पण ते काम चांगल्यापैकी करतं. क्युअर करायचं तर काम करणारच आहे, पण प्रिव्हेंटिव्ह येऊन न देण्याचं काम आपलं निमकरंज म्हणजे झाल्यानंतर जेव्हा नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं त्यापासून ते वाचू शकतो. येस सर, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह घेतल्यामुळं. हां. तर शेतकरी मित्र काय करतात की रोगराईला बळी पडल्यानंतर प्लॉट मार्केटमध्ये जाणं, काहीतरी आणून वापरणं आणि त्याने रिझल्ट येईपर्यंत प्लॉटचं भरपूर नुकसान होतं. तर त्यासाठी निमकरंज कापूर मिक्स योग्य आहे. म्हणजे झाडं किंवा रोपं कुठल्याही रोगाला बळी पडण्या अगोदर सगळ्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणजे कापूर मिक्स निमकरंज हे गरजेचं आहे रामा ॲग्रोटेकचं आपलं. बरोबर आहे सर. आणि वरून जे हे होतं नागाळी येते किंवा पानांच्या वाट्या तयार होतात, करपायला सुरुवात होते, तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी? आपण त्यासाठी घटमुट निम हे प्रोडक्ट घेऊ शकतो किंवा आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायो इन्व्हर्टर हा जो प्रोडक्ट आहे हा आपण यूज करू शकतो. ती पानांवर टिक वगैरे आली तर टिक वगैरेचा पानांवरती टिक नाही, बुरशीचा अटॅक असेल तर त्या गोष्टी ते कव्हर करतं. टिक हा आपला नंतरचा पार्ट आहे, आपण पुढच्या एपिसोडमध्ये सांगणारच आहे. परंतु खालून जर जी मुळकूज लागते त्या मुळकुजीसाठी जर खालून निमकरण सोडलं, एका एकरासाठी 1 लिटर निमकरण जर आपण खालून सोडतोय तर खालची मुळकूज पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येते. आणि हे महत्त्वाचं झाडामध्ये पान, फुल आणि फळ ह्या ज्या अवस्था आहेत, ह्या अवस्थेमध्ये आपल्याला आता सध्याच्याला फुलकळी, फुटवे निघणार आणि फुटवे निघाल्यानंतर मेन ॲटम असतो आपला तो फुलकळी. म्हणजे जो टोमॅटोमध्ये पंजा तयार होतो फुलांचा, म्हणजे आता तयार होतात. हा जो आहे आता हे टोमॅटोवरती जे सर म्हणतात हा पंजा असतो, हा जो पंजा आहे, तर हा पंजा टिकला पाहिजे. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता म्हणजे काय प्रॉब्लेम काय असतात शेतकरी मित्रांची, ह्यातली काही पानं किंवा हे गळ होती आणि ते सेटिंगच्या अगोदरच नष्ट होतात, तर ते टिकण्यासाठी हा जो पंजा म्हणतात ह्याला टोमॅटो मधला, तर हा टिकण्यासाठी काय करावं? बघा, एक गोष्ट आहे की ज्या टायमिंगला फुलकळी चालू होती आणि त्या टायमिंगला पंजाची निर्मिती होती, पंजाची म्हणजे 5 फुलं तयार होतात आणि ती 5 फुलं तयार झाल्यानंतर जर तुमच्या झाडामध्ये स्टोरेज नसेल तर ती त्यातली 2-3 फुलं गळण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर ह्या टायमिंगला जर ती फुलगळ झाली तर तुमच्या उत्पादनात घट होते, 100% होते. मग हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर त्याच्यासाठी जे हे फुलकळी किंवा हे गळ न होण्यासाठी मग त्याच्यासाठी आपलं काय घेतलं पाहिजे? म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जे आपण मगाशी बोललो की प्रिव्हेंटिव्ह म्हणून कापूर मिक्स निमकरंज घेतलं तर मुळकूज तर होणारच नाहीये, म्हणजे जे नुकसान टळतं भरपूर. तसं हे पंजा गळल्यानंतर जे वेळ घालवण्यापेक्षा ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय केलं पाहिजे? हा पंजा गळू नये ह्यासाठी तुम्हाला मी तर मगाशी काय सांगितलं की जेवढं तुमच्या झाडामध्ये स्टोरेज चांगलं असेल तेवढं तुमचं पंजा गळणार नाही, फुलगळ होणार नाही. त्याच्यासाठी जर हे असेल तर तुम्हाला बायो इन्व्हर्टर म्हणून आपलं प्रोडक्ट आहे, ते बायो इन्व्हर्टर म्हणून तुम्ही प्रोडक्ट ह्याच्यावरती स्प्रेसाठी घेऊ शकता, बुरशीनाशक. परंतु तुम्हाला खालून त्याला ताकद द्यायची तर आपल्याला ह्या अवस्थेमध्ये आपलं बायोसमृद्धी ऑल इन वन किंवा आपलं बायोसमृद्धी तरकारी स्पेशल, रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी तरकारी स्पेशल, हे जर तुम्ही खालून त्याला देत असाल तर तुमच्या झाडामध्ये प्रचंड प्रमाणात चांगलं स्टोरेज तयार करतं. आणि ते जर स्टोरेज तुमच्या झालं तयार तर तुमच्या ह्या झाडावरती रोग येण्याचा चान्सेस फार कमी असतात. म्हणजे हा जो पंजा आहे हा तर ड्रॉपिंग नाहीच होणार, पण फास्ट सेटिंग आणि महत्वाचं म्हणजे झाडामध्ये स्टोरेज वाढणार. येस सर, बरोबर. तर शेतकरी मित्रांना अपेक्षित काय असतं, आता पावसाचा दिवस आहेत, आता पाऊस चालू होता, म्हणजे अवेळे येणारे अवकाळी पाऊस यांनी खूप नुकसान होतं. तर शेतकरी मित्रांना हे टिकवणं गरजेचं असतं. हे टिकवलं म्हणजे शेतकरी मित्रांचं बँकेत पैसे. हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण जोपर्यंत तुमची फुलगळ थांबत नाही तोपर्यंत तुमचं उत्पादन वाढत नाही. आणि जर उत्पादन वाढलं तर प्रचंड प्रमाणात त्याला पैसे शेतकऱ्याला मिळतात. मग हे जर पैसे करायचे असतील तर आता जे तुम्हाला सांगितले की रामा ॲग्रोटेकची उत्पादन आहे ते जर त्या पद्धतीने तुम्ही वापरत गेला, पण एक आहे नुकसान होण्या अगोदर तुम्ही जर हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर तुम्ही घेत असाल तर हे नुकसानीपासून तुम्ही 100% वाचू. अगदी 100%. अनेक शेतकऱ्यांची अशी समस्या असते की फुलकळी आणि सेटिंग
हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तर ते फुलकळी आणि सेटिंग ह्या गोष्टीसाठी जे शेतकरी मित्रांचं एकच म्हणजे झाडं तर खूप तजेलदार दिसतात, खूप सशक्त आहेत झाडं, पण त्याला सेटिंग आणि फुलकळी पाहिजे त्या प्रमाणात निघत नाही सर. तर त्याबद्दल एक थोडीशी शेतकरी मित्रांना माहिती पाहिजे. तर बघा वाबळे साहेब, आपण ह्या म्हणजे आपल्याला लोकांच्या जे प्रतिक्रिया येतात की फुलगळ होती, सेटिंग होत नाही, ह्या प्रतिक्रिया 100% राम ॲग्रोटेकला आलेल्या आहेत. आणि त्या राम ॲग्रोटेकला प्रतिक्रिया आल्या त्याच्यावरती पण तुम्ही जो प्रश्न विचारला तो उत्तम आहे, कारण तो प्रश्न सर्वच शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. कारण हा प्रश्न जर शेतकऱ्यांना व्यवस्थित कळाला आणि सेटिंगच्या अवस्थेत काय दिलं पाहिजे हे जर कळालं तर 100% शेतकऱ्याचे तुम्ही म्हणता असं बँकेत पैसे पडले. सेटिंग म्हणजे हां, सेटिंग म्हणजे. तर शेतकरी मित्रांना मला एक सांगणं आहे की बाबा हे जे झाड स्ट्रॉंग होतं, त्याच्यामध्ये स्टोरेज तयार होतं, त्यावेळेस तुमचा पंजा तयार होतो, फुलं लागतात आणि ते फुल गळू नये ह्यासाठी आपण तुम्हाला सांगितलं की निमकरंज इनबिल्ट, निमकरंज कापूर मिक्स निमकरंज ते तुम्ही घेणं गरजेचं आहे प्रिव्हेंटिव्ह म्हणून. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये ताकद येते, परंतु ताकद आहे झाडामध्ये, पण काही काहींची समस्या आहे की फुलगळ म्हणजे फुलगळ तर होती पण येणारी फुल गळत आहेत आणि नवीन फुलं लागणं पण गरजेचं आहे. तर त्यावेळी आपल्या रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रामा मॅजिक म्हणून जे प्रोडक्ट आहे हे जर तुम्ही वरून स्प्रे घेतला तर रामा मॅजिक हे प्रोडक्ट तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी फुलकळ काढून द्यायचं काम करतंय. आणि मगाशी मी सांगितल्या पद्धतीने ह्याला जर खालून आळवणी घेतलं बायो समृद्धी तरकारी स्पेशल, तर ते सुद्धा प्रोडक्ट खालून पण ताकद देते आणि वरून निमकरंज मारल्यानंतर ते वरून पण ताकद देते. म्हणून आपलं हे जे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमची फुलगळ होण्याचं प्रमाण 100% थांबणार आणि दुसरी गोष्ट जास्त फुलकळ पण फुलकळी निघणार. तर शेतकरी मित्रांनो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे याच्यामध्ये जो टोमॅटो पिकावरती पहिला भाग झाला तो म्हणजे रोप जर्मिनेशन, रोपातील अंतर, सरीतील अंतर आणि फुलकळी सेटिंग, यामध्ये जो पहिला भाग आहे आज टोमॅटो या पिकावरती, तर याबद्दलचा शेतकऱ्यांच्या ज्या यूट्यूब चॅनलवरती प्रतिक्रिया येत होत्या त्याचा हा पहिला भाग आहे. तर शेतकरी मित्रांनो, रोप लागवडीपासून ते फुलकळी सेटिंगपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांना काही समस्या असतील तर आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो दर रविवारी 12:30 वाजता जो एपिसोड असतो त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपण आपल्या काही अडचणी असतील तर नक्कीच आपल्या कमेंट्सद्वारे आपण त्यामध्ये टाकू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपण पुढच्या एपिसोडमध्ये आता जो पहिला एपिसोड झाला ह्या पहिल्या एपिसोड नंतर आपण दुसरा एपिसोड जो तुम्हाला दाखवणार आहे त्या एपिसोडमध्ये आपण फुलकळी झाल्यानंतर फुलाचं सेटिंग, फळाचं म्हणजे सेटिंग अवस्था, फळाची अवस्था, ह्या जी काही गोष्टी आहेत आणि फळावर येणारे रोगराई ह्या जी काय अवस्था आहेत त्या विषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. आणि ती जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर रामा ॲग्रोटेकचा यूट्यूब चॅनल आहे, तो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दर रविवारी 12:30 वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही दर रविवारी 12:30 वाजता तुमच्या प्रतिक्रिया नोंदवून आम्हाला तुमच्या म्हणजे प्रश्न जेवढे कमेंटमध्ये प्रश्न येतील त्याला उत्तर मिळणार म्हणजे मिळणार आणि ते म्हणजे देणार रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल. आणि शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. तसेच सर्व शेतकरी मित्रांचा आवडता कार्यक्रम दर रविवारी 12:30 वाजता रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती जो असतो तो कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर शेतकरी मित्रांनो, आपला हा धडाडीचा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आहेच, परंतु ह्या कार्यक्रमाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचं मनस्वी आभार. आणि तसेच ज्या शेतकरी मित्रांनी गेल्या आठवड्यातील जो टोमॅटोचा भाग बघितला त्या टोमॅटोच्या भागानंतर आता आपण दुसरा भाग तुम्हाला दाखवणार आहे. परंतु ज्या शेतकरी मित्रांनी आपला गेल्या वेळेचा भाग बघायचा राहिला असेल त्यांनी यूट्यूब चॅनल आपला सर्च करा, रामा ॲग्रोटेकचा यूट्यूब चॅनल सर्च केल्यानंतर तुम्हाला गेल्या बारीचा टोमॅटोचा भाग बघायला भेटेल. आणि हा पण भाग आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला इत्तमभूत माहिती सगळी दिली जाणार आहे. गेल्या पार्टमध्ये आपण तुम्हाला टोमॅटोची रोपं, टोमॅटो कशा पद्धतीने लागवड करायचं, सरीतलं अंतर किती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये जी फुटवा त्याचा किती निघाला पाहिजे, फुटवा निघाल्यानंतर आपण जो पंजा म्हणतो त्याचे फुलकळी कशी निघली पाहिजे आणि त्या फुलकळीचं सेटिंगपर्यंतचा ही माहिती तुम्हाला गेल्या चॅनलमध्ये आपण दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर
गेल्या पहिल्या भागामध्ये तर अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आलेत, पण शेतकरी मित्रांचं काही जर पाहायचं राहिलं असेल यूट्यूब चॅनलवरती प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे हा पहिला भाग आहे. आज जो आपण तो गाडगे सर म्हणल्याप्रमाणे की फुलकळी सेटिंग पंजा याच्यापर्यंत पहिल्या भागामध्ये आपण राम ॲग्रोटेकनी शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जे महाराष्ट्रभरातून कॉल येत आहेत किंवा कमेंट्स येत आहेत त्याला कंपनी ही एनी टाईम फुल टाईम वेळ देते की त्याला रिप्लाय, म्हणजे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे, तर ते उत्तर द्यायला कुठेही आम्ही कमी पडत नाही आहे. पण शेतकरी मित्रांनो, तुमचा प्रश्न कळला तर आम्ही 100% उत्तर देऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे आमच्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप भरभरून प्रेम केलेलं आहे. कारण आपण पाठीमागच्या वेळेस अगदी डाळिंब असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, ऊस असेल, ह्या प्रत्येक जो आपण कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे आमच्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमात पोटी जे तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादापोटी जे काही तुम्ही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडनं देण्यात आलेलं आहे. आणि ते तुम्ही आम्हाला ज्या अपेक्षा, आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आम्ही तुमच्या पूर्ण तर 100% करणार आहेत. आणि त्या कमेंट्सवरती तुम्ही सांगितलं की हा चॅनल खरंच खूप छान आहे, त्याच्यामध्ये तुम्ही माहिती चांगली देता आहे किंवा इत्तंभूत सगळी आम्हाला माहिती मिळते. आम्ही जर एखादं नवीन पीक लावायचं कोणतेही करायचं म्हणलं तर त्यासाठी ही माहिती खरंच खूप छान तुम्ही देता. हे जे तुम्ही आम्हाला सांगितलं त्याबद्दल राम ॲग्रोटेक परिवाराकडनं आम्ही तुमचे आभारी आहोत. आभारी आहे. तर सर्व शेतकरी मित्रांना आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या या भागामध्ये आमची ओळख करून देतो. मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी संतोष वाबळे, दौंड तालुक्यामध्ये काम पाहत असताना जे पहिल्या भागामध्ये पाहिले की प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे. शेतकरी मित्रांनो, मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश घाडगे, तालुका बारामती ह्या ठिकाणावरून काम पाहतोय. आपण जे दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि गेल्या टोमॅटोच्या 1 नंबर व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जी माहिती दिली त्या माहितीच्या पुढची माहिती आपण आता तुम्हाला देणार आहोत की सेटिंग झाल्यानंतर सेटिंगच्या पासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला टोमॅटोमध्ये काय काय रोग येतात, कशा पद्धतीने आपण त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी राम ॲग्रोटेक तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला राम ॲग्रोटेक हा यूट्यूब चॅनल आपला सर्च करून त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला लागणार आहे. तर आपण पुढची माहिती. तर गाडगे सर, आपण गेल्या पहिल्या भागामध्ये प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे, महाराष्ट्रभर शेतकरी लाईक करतायत, पण जे पाहतील ते करतात. तर खरंच शेतकरी मित्रांनो, ज्यांनी पाहिला यूट्यूब चॅनल त्यांनी इतर शेतकऱ्यांना देखील सांगा. आणि राम ॲग्रोटेक हे काम करतंय प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण सर प्रत्येक तालुक्यात, तुम्ही बारामती तालुक्यात काम करताय, मी दौंड तालुक्यात काम करतोय, पण शेतकऱ्यांचे जे लाईक येतात, रिप्लाय येतात आणि शेतकऱ्यांना खरंच काय जी गरज आहे ते आपण आज ह्या भागातून आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. तर पहिल्या भागात आपण सर फुलकळी आणि सेटिंग म्हणजे पंजा ह्या विषयापर्यंत आपण पहिल्या भागात सांगितलं आणि फुलकळीपर्यंत. आता हे शेतकरी मित्रांनो, हे जे पंजा आणि सेटिंग त्याच्या शेजारी इथं पंजा तयार झालेला आहे, म्हणजे कळी निघलेली, इथं फळ तयार होतंय. म्हणजे हे आता जे पंजा म्हणतो आपण किंवा फुलकळी सेटिंग, तर त्याच्याबद्दल गाडगे सर आपण जे शेतकऱ्यांना माहिती देतोय, तर ह्या अवस्थेमध्ये फळ असताना किंवा ही टोमॅटोची जी ग्लेझिंग आहे, चमक आहे, तर ह्या अवस्थेत असताना याची साईज होण्यासाठी, परिपक्वता येण्यासाठी किंवा झाडांना हे परिपक्व होत असताना फुटवे निघण्यासाठी काय दिलं पाहिजे? बघा बाबळे साहेब, टोमॅटोची लागवड केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सेटिंगपर्यंत आपण गेल्या पहिल्या भागामध्ये आपण सांगितलंच आहे. परंतु ज्या वेळेस सेटिंग अवस्था येते त्या सेटिंग अवस्थेमध्ये जे सेटिंग जर आपण ते पंजा आपण म्हणतो त्याचं जर आहे असं सेटिंग नाही झालं तर मग फुलगळ होणे, नुकसानामध्ये वाढ होणे, फुलगळ होऊन ते टोमॅटो सेटिंग न होणे, ह्या अवस्थेमध्ये जाण्यापेक्षा जर तुम्ही राम ॲग्रोटेकची जर आपली बायोसमृद्धी ऑल इन वन हे प्रॉडक्ट आहे, हे प्रॉडक्ट जर खालून सोडलं, त्याच्याबरोबर रूट मॅजिक आणि मायक्रोटोन चिलेटेड हे प्रॉडक्ट जर तुम्ही खालून सोडलं ह्या अवस्थेमध्ये ते प्रॉडक्ट खालून सोडल्यानंतर तुमची फुलकळीची अवस्था असू द्या आणि सेटिंगची पण अवस्था असू द्या, त्या दोन्ही सेटिंगच्या अवस्थेमध्ये चांगल्यापैकी काम करतंय. आणि फुलगळ न होण्यासाठी वरून आपलं ओरिजिनल निमकरंज हा जो प्रॉडक्ट आहे हा जर वरून घेतला तर 100% आपली फुलगळ पण थांबते आणि सेटिंगची अवस्था मात्र चांगली होते. आणि ज्यावेळेस सेटिंगच चांगलं होतं त्यावेळेस पुढचा माल तर 100% चांगल्या पद्धतीने होतोच, लागला जातो. म्हणजे आता आपण ह्या प्लॉटवर जे बसलोय सर, आपण जे इथं आता समोरच टोमॅटोचं हे पीक आहे आणि जे आपलं शेड्यूल आहे, म्हणजे जे राम ॲग्रोटेक शेड्यूल देत आहे, म्हणजे आपण असं कुणाच्या XYZ कुणाच्या तिसऱ्या प्लॉटवर जाऊन आपण काही शूटिंग नाहीये, हे जे आहे आपलं शेड्यूल आहे. म्हणजे हा प्लॉट आपल्याच उत्पादनावरती आहे शेतकरी मित्रांनो. आणि राम ॲग्रोटेक हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करते की
खरंच तुम्ही रसायनमुक्त शेती करून जे उत्पादनात वाढ होते ती ही समोर पाहण्यासारखी आहे, गाडगे सर. तर शेतकऱ्यांच्या कमेंट्स आलेत मागच्या भागामध्ये. काहींचं म्हणणं की सेटिंग अवस्थेमध्ये झाड खूप वाढते पण फुलकळीच नाही, फुलकळी निघली पण ड्रॉप झाली. आता तिथून पुढं सेटिंगच्या नंतरचे फुटवे, झाडाची वाढ, ह्या तिन्ही गोष्टी होत राहिल्या पाहिजेत. नाहीतर नुसते साईजवर आपण जर काम केलं तर ते झाड थांबण्याचं प्रॉब्लेम येतं. बघा बाबळे साहेब, ज्यावेळेस आपण सेटिंग अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे जर त्याला सेटिंग झालं तर आपल्याला माल निघण्याचं प्रमाण वाढू शकतं. आणि ज्यावेळेस माल निघतो आणि माल अवस्था चालू होती त्यावेळेस मात्र रोगराई पण फळावस्थेमध्ये सुरुवात होती. म्हणजे रोगराईला पण आपल्याला सामोरे जावं लागतं. मग हीच रोगराई आपल्याला टाळण्यासाठी मी मगाशीच तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपलं जर निमकरंज, कापूर मिक्स निमकरंज, हे जे आपलं इनबिल्ट निमकरंज आहे हे जर कंटिन्यू केलं तर 100% त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो. दुसरी गोष्ट, ज्या टायमिंगला तुम्हाला वाटतं की बाबा आपल्याला माल लागायला लागलेला आहे पण आपल्याला ह्या मालामध्ये वाढ करायची आणि शेंडा पण चालला पाहिजे आणि शेंडा न थांबता फुलकळी पण निघली पाहिजे आणि माल पण वाढला पाहिजे, ह्या सिच्युएशनला आपण आपल्याकडचं बायोसमृद्धी तरकारी स्पेशल, बायोसमृद्धी तरकारी स्पेशल, त्याच्याबरोबर रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन, हे जे काय प्रोडक्ट आहेत आपलं खालून देण्यासाठीचे, हे जर प्रोडक्ट तुम्ही देताय तर 100% तुमच्या मालामध्ये जो पहिल्यांदा सुरुवात झाली त्या सुरुवातीपेक्षा चांगला माल तुम्हाला मिळायला 100% चालू होणार. म्हणजे आज जर तुमचा 10 कॅरेट निघत असतील तर मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकतो की त्यामध्ये 15 कॅरेटची भर तुमची पडणार आहे. 5 कॅरेट वाढू शकतात. हा, 5, 7, 10 कॅरेट पर्यंत वाढू शकतं. म्हणजे डबल माल निघू शकतो. म्हणजे दुसरं काय विद्राव्य खते सोडून का फक्त आपलं समृद्धी रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्ट वरती हा रिझल्ट तुम्हाला चांगल्यापैकी दिसू शकतो. आणि रामा ॲग्रोटेक हेच सांगत नाही तर वरून पण आपल्याला आपण बघू शकतो की आता काही फळं अशी डागाची असतात. हा जो डाग आहे हे डाग येतात. मग ह्या डागासाठी आपलं रामा ॲग्रोटेकनी ह्याच्यासाठी आणलेलं आहे बायो इन्व्हर्टर. बायो इन्व्हर्टर म्हणून जे प्रोडक्ट आणलेलं आहे हे जर आपण ह्याच्यावरती मारलं तर बऱ्यापैकी डागाचा पण प्रॉब्लेम बऱ्यापैकी कंट्रोल होत नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगणं आहे की ज्या टायमिंगला तुमच्या बागेवरती, तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती अगदी आळी नागाळी असू द्या, तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती हा डागाचं प्रमाण असू द्या, किंवा दुसरी गोष्ट टोमॅटोला मेन एक रोग आहे तो म्हणजे प्लास्टिक व्हायरस. म्हणजे हा प्लास्टिक व्हायरस जर आला तर शेतकरी मित्र टोमॅटोचा प्लॉट सोडून देतात. मग वाबळे साहेब, शेतकरी मित्र टोमॅटोचा प्लॉट न सोडून देण्यासाठी आपलं जे निमकरंज इनबिल्ट हे जे प्रोडक्ट आहे हे जर तुम्ही कंटिन्यू केलं, कंटिन्यू म्हणजे किती दिवसाला स्प्रे घेतला पाहिजे? अगदी 6व्या 7व्या दिवशी तो त्याचा स्प्रे कंटिन्यू झाला पाहिजे. म्हणजे मला काय तुम्हाला सांगायचं की जर समजा तुम्ही हे टोमॅटोचं पीक आहे, हे पीक घेण्यासाठी तुमच्या पदरात चांगले पैसे पडण्यासाठी तुम्ही जर ते कापूर मिक्स निमकरंज, इनबिल्ट निमकरंज जे आहे हे जर तुम्ही 5व्या 6व्या दिवशी जर त्याचा हात घेताय तर हे तुम्हाला आजार आल्यावर तर काम करणारच आहे, पण आजार येऊ नये म्हणून पण ते काम करणार आहे. त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण तुम्ही घेऊ शकता. मग शेतकरी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला माल वाढण्यासाठी आणि म्हणजे आपले शेतकऱ्यांचे पैसे होण्यासाठी पण खर्च कमी करून उत्पादन वाढवणे हे गरजेचं आहे. रामा ॲग्रोटेक तुम्हाला नेहमीच साथ देतं. आणि ह्या प्लॉट म्हणजे टोमॅटोचा जो प्लॉट आहे ह्या टोमॅटोच्या प्लॉटला 100% तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आपल्याला माल काढायचा असेल तर आम्ही तर 100% सांगतो की रामा ॲग्रोटेक शिवाय पर्याय नाही. लोक म्हणतात की रासायनिक वापरल्याशिवाय शेती येत नाही, तर त्याला पर्याय म्हणून रामा ॲग्रोटेक एकमेव पर्याय आहे की जे तुम्हाला जैविक प्रोडक्ट वरती हे प्लॉट आणून. जैविक प्रोडक्ट म्हणजे मी एका यात म्हणलेलो आहे सर की जसं काही शेतकरी मित्रांची मनस्थिती, हा सगळा मानसिकतेचा प्रश्न आहे. येस सर. रामा ॲग्रोटेक काय करतंय, रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आम्ही जे आता यूट्यूब चॅनल फक्त आता टोमॅटोचा हा दुसरा भाग आहे किंवा तरकारी म्हणता येईल. आपण एक पहिला भाग केला, आता हा दुसरा भाग आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर हे रामा ॲग्रोटेकमध्येच फक्त आहे आणि रामा ॲग्रोटेकच करू शकतो. म्हणजे प्रश्न विचाराल त्याचं निरसन करणं हे रामा ॲग्रोटेक गेली 6 महिने करते. म्हणजे ते फक्त टोमॅटो किंवा तरकारी नाही आहे, ऊस आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, म्हणजे टोटल पीक आहे, डाळिंब आहे. ह्या पिकांवर इथून मागं तर केलेच. प्रश्न तुमचे उत्तर आमच्यावरती कमेंट्स आलेत आणि शेतकऱ्यांना आपण रिप्लाय पण दिलेला आहे. तसंच आता ह्या टोमॅटो पिकावरती आपल्या पहिल्या भागावरती तर म्हणजे त्याचे जे कमेंट्स येत आहेत त्याला आपण उत्तर देत राहिलेलो आहे. तर तिथून पुढं आता शेतकरी म्हणले की पंजा निघतोय, सेटिंग होत नाही, पंजा निघाल्यानंतर फुलकळ होती. मग त्याला तुम्ही सांगितलं की तरकारी स्पेशल,
ते तरकारी स्पेशलमध्ये जे म्हणजे कुठलंही विद्राव्य खत न सोडता रामाचं तरकारी स्पेशल सोडून 100% प्लॉट सक्सेस होतो. 100% सक्सेस होतो. आणि वरून इनबिल्ट कापूर मिक्स निमकरंज. हा, आणि शेतकरी मित्रांनो, टोमॅटोच्या पिकामध्ये तुम्हाला जर भरघोस उत्पन्न हवं असेल तर हे जे आम्ही तुम्हाला काय गोष्टी सांगितल्यात की बाबा पहिल्यापासून सरीतील अंतर, 2 रोपांमधील अंतर, त्याच्यामध्ये येणाऱ्या रोगांवरती कशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहे, हे प्रोडक्ट, हे जे तुम्हाला काय रोगराई त्याच्यावरती येते किंवा टोमॅटोचं उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे, ह्याच्यासाठी आपण ज्या काही कमेंट दिल्यात ह्या कमेंटला आम्ही जर कुठं कमी पडलो तर ते पण आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा. पण शेतकरी मित्रांनो, जर राम ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर डेली एक सकाळी आणि एक दुपारनंतर असे 2 व्हिडिओ येतात. ते शेतकरी मित्रांनी प्रत्येकाने यूट्यूब चॅनल ओपन करा, राम ॲग्रोटेकचा यूट्यूब चॅनल ओपन करून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती कळेल. आता सर म्हणतात की सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे. पण सेंद्रिय शेती म्हणजे काय, तर मी एका कमेंट्स म्हणजे याच्यामध्ये कमेंट्सला रिप्लाय दिला. काही शेतकरी म्हणतात नाही, रासायनिक शिवाय शेतीच होऊ शकत नाही. पण शेतकरी मित्रांनो, खरंच तुम्ही राम ॲग्रोटेकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. राम ॲग्रोटेकच्या माध्यमातून आम्ही जी शेतकरी सेवा करतोय, बांधावरती जाऊन जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय, तर ती खरंच सेंद्रिय शेती म्हणजे देशी गाईचं तूप आहे. मग हे मागच्या पिढ्यांमध्ये होतं, आजोबा आजी ह्या काळापर्यंत चालायचं देशी गाईचं तूप. पण शेतकऱ्यांपर्यंत देशी दारू जास्त पोचली गेली, म्हणजेच रासायनिक शेती. तर त्याच्यावर खरंच पर्याय म्हणून राम ॲग्रोटेकने सुरुवात केली की जैविक शेती करा, उत्पन्नात वाढ करा आणि आपले भरघोस उत्पादन वाढवा. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता ह्या सगळा प्लॉट, आपण सरीमधलं अंतर, ह्या सगळ्या गोष्टी इतंभूत बघितल्या अगदी हार्वेस्टिंगपर्यंतच्या. परंतु आमचं म्हणणं आहे की तुम्हाला हाच जो 2 एपिसोडमधला एकच एपिसोड करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर त्यासाठी आम्ही पहिल्यापासून जे काय परत तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही थोड्याशा व्यवस्थित ऐकून हे टोमॅटोच्या पिकामधून कसं भरघोस उत्पन्न घेता येईल ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता. तर शेतकरी मित्रांना आपण जी पहिल्यापासून म्हणजे पहिल्या भागात जी माहिती दिली, ते रोप लागण, 2 ओळीतील अंतर, येणारे रोगराई. तर त्या रोगराईमध्ये मुख्य की जेव्हा आपण रोप लागवड करतो तेव्हा मेन मर यायला सुरुवात होती सर. झाडाला मर. आपण जे आता प्रथमपासून जी सुरुवातीत 2 भाग एकत्र करून सांगण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे जो हा आत्ता प्रश्न तुमचे उत्तर आमच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पहिलं की रोप लावल्यानंतर जे मर येते, रोपाला मर येणे हा प्रकार सुरू होतो. तर त्याला काय कारण किंवा काय करता येईल आपल्याला शेतकरी मित्रांना ती मर टाळता येईल ह्याच्यासाठी काय करता येईल? बघा वाबळे साहेब, ज्यावेळेस आपण सुरुवातीला लागवड करतो, पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस रोप लागवड होती त्यावेळेसपासून मुळीवरती लक्ष द्यायचं आहे आपल्याला. जर मुळी चांगली चालली तर तुमच्या पिकामध्ये रोग येण्याचं प्रमाण कमी राहतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी म्हणताय की मरीचा प्रकार पण कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी मुळीवरती लक्ष देणं गरजेचं राहते. बघा शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मुळीवरती लक्ष देता त्यावेळेस रोपाची वाढ पण चांगल्या पद्धतीने होते. आणि ही जर वाढ व्हायची असेल तर तुम्हाला मुळीवरती लक्ष द्यायचं आहे. आणि मुळी जर चांगली असेल तर तुमची मर पण थांबणार आहे. आणि मर थांबून तिथून पुढं मग दुसरा जो टप्पा आहे किंवा त्याच्या शाखा विस्तार म्हणजे आपण त्याला फुटवे निघणे म्हणतो. हे जे फुटवे काढायचे, ते फुटवे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने काढायचे असतील तर आपण पाठीमागच्याच ह्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला खालून त्यासाठी आळवणी घ्यायला लागेल आणि दुसरी गोष्ट वरून स्प्रे पण घ्यायला लागतील. हे जे स्प्रे तुम्हाला अशा पद्धतीने घ्यावे लागतील की खालून ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोडोन चिलेटेड ह्या गोष्टी तुम्हाला खालून दिल्यानंतर त्याचे फुटवे वगैरे निघणार आहेत. आणि नेक्स्ट तुम्हाला वरून जे तुम्हाला सांगितलं की कंटिन्यू शेंडा चालला पाहिजे किंवा शाखा विस्तार झाला पाहिजे, त्यासाठी स्टीम ग्रो, रामागोल्ड आणि मायक्रोडोनचा जर स्प्रे घेतला तर त्याचा शाखा विस्तार पण चांगल्यापैकी. पण शेतकरी मित्रांचा एक प्रश्न आहे, तो मर झाला कवर, मरीचा प्रमाण कंट्रोलमध्ये येईल किंवा मर होणारच नाही 100%. बरं. कारण तिथून झाड पुढं आलं की शाखीय वाढ म्हणजे फुटव्यांची संख्या निघण्यासाठी आपलं राम ॲग्रोटेकचं आपण तरकारी स्पेशल दिल्यानंतर किंवा ज्ञानशक्ती हे 2 जर पर्याय आहेत ते दिल्यानंतर शाखीय वाढ होते आणि फुटवे भरपूर निघतात. बरोबर सर. तर ते तर अनुभव आलेच शेतकऱ्यांना. पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर ट्रेसमध्ये झाड जाते किंवा प्लॉट पिवळा पडायला सुरुवात होते, म्हणजे रोगराईला बळी पडायला सुरुवात होते. जेव्हा सेटिंग होते, फळ फुगवून सुरुवात अवस्था होते, तर त्या काळामध्ये मेन की मुळी थांबली जाते. त्या पिकाची मुळीवरती म्हणजे थोडक्यात झाड ट्रेसमध्ये जायला सुरुवात, ते मुळी अन्नद्रव्य उचलणारी जी प्रॉब्लेम येतात झाडांना, तर त्या मुळीसाठी मग काय करता येईल आपल्याला, म्हणजे शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना त्या मुळी संदर्भात काय मार्गदर्शन करता येईल? सांगितलं की आपल्याला मर थांबवायची असेल तर मुळीवरती द्यावं लागेल. झाड तुमचं स्ट्रॉंग सशक्त बनवायचं असेल तर मुळीवरती लक्ष द्यावं लागेल. आणि मुळी चांगली डेव्हलप होण्यासाठी आपल्या आणि
शाखा विस्तारासाठी रूट मॅजिक हे मुळीवरती काम करणारं आपलं प्रोडक्ट आहे. रूट मॅजिक म्हणजे एकरी साधारण 250 ते 500 ग्रॅम तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्या जोडीला जर तुम्ही नॅनोशक्ती हे आपलं 5 लिटर मधलं प्रोडक्ट आहे. एकरी 5 लिटर आणि रूट मॅजिक हे एकत्र करून मायक्रोचिलेटेड हे जे प्रोडक्ट आहेत हे जर एकत्र करून तुम्ही दिलं तर तुमची मुळी पण चांगली सशक्त मुळी थांबणार नाही, मुळी चांगली होईल आणि झाड मात्र चांगल्यापैकी सशक्त होऊन झाडाची ग्रीनरी टिकून राहील आणि शाखा विस्तार म्हणजे जे फुटवे निघतात ते फुटवे पण चांगल्या पद्धतीने तुम्हाला निघतील. तर मग त्याच अवस्थेमध्ये झाडाला ग्रीनरी भरपूर आहे, मर अजिबात नाही, प्लॉट खूप चांगला आहे, पण काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात की पंज निघत नाही किंवा पंज निघाल्यानंतर त्याची कळी गळून जाते, कळे ड्रॉपिंग होते, सेटिंग होत नाही. मग त्याच्यावर पण आपण पहिल्या एपिसोडमध्ये दिले, पण आपल्याला जी मार्गदर्शन पुढचं कंटिन्युटी करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल? मग बघा, शेतकरी मित्रांना पण तुम्ही चांगला प्रश्न विचारला की शेतकरी मित्रांना पण ह्याच समस्येला सामोरे जावं लागतं की आपलं झाड चांगलं झालंय, शाखा विस्तार चांगला झालाय, परंतु ज्यावेळेस म्हणजे कळी लागते, ती कळी लागल्यानंतर पंजा जो तयार होतो त्या पंजामधले बऱ्याच अंशी फुलगळ होऊन जाते. मग ही फुलगळ थांबवायची असेल किंवा फुलगळ नवीन आपल्याला चालू करायची, आपलं नवीन फुलकळी चालू करायची असेल तर आपल्याकडं रामा ॲग्रोटेकचं रामा मॅजिक हे जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही खालून पण आणि वरून पण देऊ शकता. हे जर साधारण 250 ते 500 ml जर तुम्ही खालून वरून देऊ शकला तर तुमची फुलगळ पण थांबते आणि फुलकळी पण चांगली निघायला तयार होते. झाडाची ग्रीनरी तर आहे, पण फुलकळी आणि हे महत्वाचं म्हणजे मुख्य आता झाड तर सशक्त आहे. येस सर. पण पुढे जे आपल्याला मेन काय की त्या झाडाकडून निघणारं उत्पादन म्हणजे आता फळ आणि सेटिंग. म्हणजे आता हिथून पुढची अवस्था तुमची काय, समजा फुलगळ झाली नाही किंवा जी काय झाली ते जर आपल्याला त्याचा म्हणजे बॅकलॉग भरून काढायचा आहे तर तुम्हाला रामा मॅजिक हे प्रोडक्ट तुम्हाला वापरावं लागेल. आणि ते रामा मॅजिक प्रोडक्ट वापरल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला पुढचा डोस आपण सांगतो किंवा बायोसमृद्धी ऑल इन वन, त्याच्याबरोबर मुळी कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन चिलेटेड ही जी तुम्ही म्हणताय की पानाची ग्रेनरी वगैरे चांगली राहायला पाहिजे तर त्यासाठी आपण काय देतो, मायक्रोडन चिलेटेड हा प्रोडक्ट देतो. हे जर तुम्ही खालून सोडलं तर तुमच्या जी तिथून पुढची अवस्था असते की सेटिंगची, म्हणजे तुमची फुलकळी थांबून फुलगळ थांबून तुमच्या सेटिंगच्या सेटिंगच्या अवस्थेमध्ये ते प्रोडक्ट म्हणजे फळ येतं. आणि फळगळ न होण्यासाठी पण आपल्याकडं निमकरंज, इनबिल्ट निमकरंज ह्या काय गोष्टी आहेत किंवा ह्याच्यावरती तुम्ही मगाशी सांगितल्या पद्धतीने की पानाच्या ह्याच्यावरती येणारे रोगराई म्हणजे ही जी रोगराई आहे ही रोगराई थांबवण्यासाठी आपलं रामा ॲग्रोटेकचं निमकरंज हे प्रोडक्ट अतिशय ओरिजिनल निमकरंज आपण दिलं तर ते बऱ्यापैकी 80% मार्केटमधलं केमिकल वापरण्यापेक्षा 80% केमिकलचा खर्च कमी करून आपलं 20% जर तुम्ही समजा एखादा आजार आलाच तर तुम्ही 10-20% तुम्ही मार्केटमधलं प्रोडक्ट वापरू शकता. म्हणजे गरजेनुसार लोणचं म्हणून वापरू शकता. थोडक्यात तुम्ही आता बरोबर बोलला, जेवण जैविक पण लोणचं म्हणून रासायनिकचा एखादा स्प्रे किंवा एखादं ऍप्लिकेशन घेऊ शकता. जास्त करून ऍप्लिकेशन खालून द्यायची, केमिकलची 1% द्यायची गरज लागत नाही, पण वरून मात्र तुम्ही देऊ म्हणजे जर वातावरणातला बदल झाला तर वातावरणातला बदल त्याला कारणीभूत ठरतो. वातावरणात जो बदल क्रिएट होतो म्हणजे आता कधी कधी शेतकऱ्यांचं कोणत्या मोसममध्ये पीक आपलं लागलं गेलं पाहिजे हे जर तिथल्या म्हणजे सराउंडिंग वातावरणानुसार ते जर शेतकऱ्यांनी हे केलं म्हणजे गायडन्स घेऊन जर आपलं पीक त्या ह्याच्यानुसार लावलं तर त्यांना रेटमध्ये पण चांगला ही होतो, रोगराईचं प्रमाण कमी येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या झाड सशक्त राहिल्यानंतर माल पण चांगला निघतो. ह्या गोष्टीला जर तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुमचं सराउंडिंग वातावरण बघून तुम्हाला त्या मोसममध्ये म्हणजे रोपाची कुठलीही म्हणजे व्हरायटी असो काय असो, रोपाची कुठल्याही व्हरायटीचं असो, पण हे ज्या रोगांना बळी पडते त्यासाठी ज्या त्या वेळेला जे ते शेड्यूल वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. शेड्यूल वापरणं गरजेचं आहे आणि हे शेड्यूल जसं जसं तुम्ही पुढं म्हणजे जात जाईल तशा पद्धतीने फळामध्ये तुमच्या झाडामध्ये सगळ्यामध्ये बदल होत चालतोय. मग आता तुमचं समजा सेटिंग झालं चांगल्या पद्धतीने, टोमॅटो लागले, आता हे जसे लागलेत तसे हे टोमॅटो लागले, त्या पद्धतीने जर टोमॅटो लागले तर ह्याच्यावरती येणारे रोग पण बऱ्यापैकी आहेत. मग याच्यावरती येणार रोगाबद्दल शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, माझं झाड ट्रेसमध्ये जातं त्याच्यावरती मुळीवरती तर आपण सांगितलंच की आपल्याला मुळीवरती महत्त्वाचं काम करायचं. येस सर. मुळीनंतर किंवा फळाची साईज होण्यावर हे एक विषय आहे शेतकऱ्यांचा की कमेंट्समध्ये मागच्या आले सेटिंग होत आहेत वगैरे पण साईजला पण खूप मार खातात. तर ते व्हरायटी वाईज
लहान मोठी साईज, पण साईजवर महत्त्वाचं काम करायला आपल्याला काय करता येईल? म्हणजे शेतकरी मित्रांचा एकच प्रॉब्लेम असतो की मुळी चालू आहे सर, झाड सशक्त आहे, पण आता सेटिंग वगैरे झाले, साईजवर काय करता येईल सर आपल्याला? बघा वाबळे साहेब, तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची ही समस्या आहे की आपण ज्यावेळेस माल चांगला लागतोय, सेटिंग चांगलं झालंय, परंतु माल फुगवण होत नाही. किती जरी काही कुठले प्रोडक्ट आणून वापरले तरी मालाची फुगवण होत नाही आणि नुसत्या गोट्या राहतात. म्हणजे टोमॅटो लहान अवस्थेमध्ये परिपक्वता येते. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याच राम ॲग्रोटेक कंपनीचं जे म्हणजे फळाची साईज करण्यासाठी आपलं खालून ॲप्लिकेशन देण्यासाठी तुम्हाला बायोसृष्टी हा जो प्रोडक्ट आहे, बायोसृष्टी हा प्रोडक्ट आहे, तो तुम्ही खालून ॲप्लिकेशन देऊ शकता. रामा बायोसृष्टी हा जो प्रोडक्ट आहे तो तुम्ही देऊ शकता. दुसरी गोष्ट, त्याच्याबरोबर कंटिन्युअसली आपल्याला मुळी न थांबण्यासाठी त्याच्याबरोबर पण रूट मॅजिक कंपल्सरी देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण साईजसाठी आपल्याकडं सायझर 999 हा आपला राम ॲग्रोटेकचा प्रोडक्ट आहे, रामा सायझर 999. आपल्याकडं रोडोके हा एक प्रोडक्ट आहे, हे पण परिपक्वता अवस्थेमध्ये साईज होण्यासाठी आणि परिपक्वता येण्यासाठी हे आपण त्यांना प्रोडक्ट देऊ शकतो. साधारण बांधणीनंतर पुढं किती महिन्याला, म्हणजे साधारण सुतोळी बांधणी जी म्हणतात, ते पुढील सेटिंग नंतर किती वेळा करायला लागेल, म्हणजे किती वेळा करणं गरजेचं आहे? ॲक्च्युली शेतकरी मित्रांनो, ही कंडिशन प्लॉटवरती म्हणजे प्लॉटच्या कंडिशनवरती त्या गोष्टी ठरू शकतात, म्हणजे झाडाच्या वाढीनुसार. आता शेतकरी मित्रांच्या काही कमेंट्स आल्या की बांधणी किती वेळा करावी लागेल, म्हणून हा प्रश्न मी विचारला आता दुसऱ्या भागात की आपल्याला झाडाची बांधणी कोणत्या वेळी आणि किती वेळा होते हार्वेस्टिंग पर्यंत? आता बघा, ज्यावेळेस तुमचं झाड फुलकळीमध्ये असतं किंवा सेटिंगच्या अवस्थेत असतं त्यावेळीपासून आपल्याला बांधणीची गरज लागते, कारण त्यावेळी वेळोवेळी म्हणजे झाडाच्या विस्तारानुसार शाखा विस्ताराच्या टायमिंगनुसार तसं आपल्याला बांधणी करावी लागते. मग ती बांधणी कोणी 2 वेळा पण करू शकतं, झाड त्याच्यापेक्षा चांगलं वाढलं तर 3 वेळा पण होऊ शकतं, आणि झाड चांगल्यापैकी शेंडा चालतोय तर त्याला 4 वेळा पण त्याला बांधणी करावी. मग सेटिंग नंतरचे कोणते आजार मुख्य, म्हणजे सेटिंग नंतर कुठले आजार सुरू होतात झाडावरती? मग आता हे सेटिंग नंतर तुमचे आता थ्रिप्स येणं, तुमची माशी डंक मारणारी माशी असेल, किंवा महत्वाचं म्हणजे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. मग त्याच्यामध्ये रस शोषक किडीमध्ये काय काय येतंय? साधारण नागाळी, रस शोषक किडी असतात, थ्रिप्स असतात. हे जर तुम्ही बघितलं तर हे सगळे जे आजार आहेत, हे सगळे आजार आपण म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. परंतु कंट्रोलिंगसाठी काय घ्यावं लागेल शेतकरी मित्रांनो? आता ह्या कंट्रोलिंगसाठी मी तर तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही आपलं इनबिल्ट निमकरण कंटिन्यू करताय तर बऱ्यापैकी हे आजारच येऊन द्यायचं काम करत नाही, म्हणजे येऊन देत नाही आजार. पण जर समजा तुमच्याकडे रस शोषक किडे असतील, आळी असेल, नागाळी असेल, ह्यासाठी आपल्याकडं रामा ॲग्रोटेकचं लोहा किंग प्रोडक्ट आहे. लोहा किंग जर तुम्ही मारताय तर किती पण मोठी कसली पण आळी असू द्या, ती आपण आळी म्हणजे ते शेंडा खाणारे असो किंवा फळ पोखरणारे, दोन्हीवर काम करते का? शेंडाळी असू द्या, फळ पोखरणारे असू द्या, किंवा तुमची आळी नागाळी ह्या प्रकारच्यातल्या असू द्या, तरी पण ते आपलं लोहा किंग हे प्रोडक्ट आहे, हे तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं रिलीफ देणार. म्हणजे जे लिप मायनर वगैरे आहेत, लिप मायनर जो प्रकार आहे तो एक गोष्ट आहे की जर तुमचं पान सशक्त, झाड सशक्त, तर हे जे मी तुम्हाला सांगितलं की हे आजारच येत मुळी आणि झाड ह्या मुळी आणि झाडाकडं, म्हणजे तुमचा शेंडा कंटिन्यू चालला पाहिजे, पुढच्या शेंड्याला कंटिन्यू तुमचा पंजा फुलकळी तयार झाली पाहिजे, तर तुमचं झाड सशक्त आहे म्हणायला काय अडचण नाही. मग ते जर तुमचं झाड सशक्त असेल तर हे जे तुम्ही आता सांगितलं की लिप मायनर असेल, तुमच्या ह्याच्यावरती असेल, बुरी असेल, करपा असेल, किंवा रस शोषक किडी हे जे असतील, हे तुम्हाला म्हणजे मी तर सांगतो की जर तुम्ही रामा ॲग्रोटेकची ही जे तुम्हाला प्रोडक्ट सांगितलेत हे जर वापरली तर 80% तुमचा खर्च वाचणार आहे, कारण प्रिव्हेंटिव्ह काम करते. प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करते, क्युअरसाठी पण काम करते. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही 10-20% मार्केटमधले वरून ऍप्लिकेशन तुम्ही घेऊ शकता, कारण एखादा पैलवान आहे आणि तो आजारी पडतच नाही, असं होऊ शकतं का? असं कधीच नाही. म्हणजे पैलवान पण आजारी पडणार, परंतु त्याला आजारपणात त्याची इम्युनिटी पॉवर चांगली, त्याच्यामुळे त्याला एक इंजेक्शन घेतलं तरी तो बरा होऊ शकतो. अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर तुमच्या 10-20% ऍप्लिकेशन बाहेरचं घेऊन जर रामा ॲग्रोटेकच्या ह्याच्यावरती तुम्ही आलात तर 100% तुमचं उत्पादन चांगलं निघेल. तर गाडगे सर, आता शेतकरी मित्रांचं हे सेटिंग हे पूर्ण झालं, साईज झाले, आता महत्त्वाचं की मार्केट तर कुणाच्या हातात नाही, चांगला माल आणणं, ग्लेजिंग आणणं इथपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात आहे. पण मार्केटमधले चढ उतार, शेतकऱ्यांचं काय प्रॉब्लेम असतात की लागवड कधी करावी,
तर तुम्ही आपण मगाशी बागात बोललो शेतकरी मित्रांनो की लागवड ही शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या वातावरण म्हणजे विक्री योग्य मार्केट त्या ज्या त्या भागात वर्षभराचा पूर्ण अभ्यास करा आणि ज्या वेळेला टोमॅटोमध्ये रेट आहेत त्याचा अंदाज अभ्यास करून त्या वेळी लागवडी करा. मग ते कुठल्याही व्हरायटीचं कुठल्याही म्हणजे जे ह्याच्यामध्ये जनरेशन असतं टोमॅटोचं कुठलं जातीचं झाड लावा बाबळे साहेब कसं त्याच्याशी काही हे नाही. हा वाण तुम्ही कोणतंही लावा, वाण कुठलाही असो. वाण कोणतंही असू द्या. आणि तुम्ही जे हार्वेस्टिंग नंतर तुमचा रेट संदर्भातला जो प्रश्न विचारला तो असा आहे की समजा रेट तुमच्या गेल्या वर्षीच्या वातावरणानुसार, समजा गेल्या वर्षी कोणी टोमॅटो केलता कुठल्या टायमिंग मध्ये त्याला रेट होते ह्या पद्धतीने आणि तुमच्या सराउंडिंग वातावरणामध्ये किती टोमॅटोचं प्लॉट आहेत, जर टोमॅटोची आवक पण जास्त झाली तर तुमच्या रेटला फटका बसणार आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही ह्या म्हणजे अशा वातावरणात लावलं की जिथं तुम्हाला धुक्याचं वातावरण असतं, जिथं बुरशी किंवा हे जी बारीक बारीक थ्रिप्स वगैरेचा प्रमाण जास्त असतं त्या टायमिंगमध्ये जर तुम्ही प्लॉट लावला तर तुमचा तो प्लॉट सक्सेस होण्याचे चान्सेस कमी असतात. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण चांगलं वातावरण आणि तुमचं सराउंडिंग वातावरण ह्या सगळ्या गोष्टी त्याला मॅटर करतात की तुम्ही कोणत्या टायमिंगला तो प्लॉट लावला पाहिजे आणि तो आपला हार्वेस्टिंग होऊन कोणत्या टायमिंगला मार्केटला गेला पाहिजे तर आपल्याला रेट सापडेल. मग साधारण टोमॅटो लागवडीपासून तोडा एक साधारण 2 ते 2.5 महिन्यांनी सुरुवात होती. पहिला तोडा नाही 2 ते 2.5 महिन्यांनी तोडा चालू होतो, परंतु 2 ते 2.5 महिन्यांनी तोडा चालू झाल्यानंतर त्याचा जो पिरियड आहे म्हणजे आपण जो हॉस्ट पिरियड हा म्हणजे झाडाच्या हेल्थनुसार तो झाडाच्या हेल्थनुसार जास्त प्रमाणात तुमचे ही निघायला म्हणजे माल निघायला चालू होतो तो 2, सव्वा 2, 2.5 महिन्या सुरुवात. हा तिथून मात्र तुमचा एक महिना 1.5 महिना 2 महिन्यापर्यंत तुमचा प्लॉट तुम्ही तो चालवू शकता. त्याच्याकडनं तेवढं उत्पादन घेऊ शकता. तेवढं उत्पादन घेण्यासाठी जर तुमच्याकडं तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे मुळीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. मुख्य तुमचा शेंडा चांगल्यापैकी चालला पाहिजे ह्याच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. तुमचं मगाशी तुम्ही विचारल्याप्रमाणे की लिप मायनर हा जो प्रकार आहे किंवा तुमच्या पानाची सशक्तता किती आहे ह्याच्यावरती तुमचं झाड कसं राहणार हे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यावरती येणारी रोगराई. आता मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की कधी कधी ह्याच्यावरती माशीचा म्हणजे माशी ही होतं किंवा ह्याच्यावरती तिरंगा एक येतो. तिरंगा प्रकार एक पण तिरंगाचं कुठलं फळ नाही. आता आपल्या ह्या प्लॉटवरती तिरंगाचं फळ नाही, परंतु तिरंगा येऊ शकतो. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये प्लास्टिक व्हायरस हा एक प्रकार आहे. हा एक प्रकार आहे. तेव्हा प्लॉट काढावे लागतात. प्लॉटचे प्लॉट जातात. मग वाबळे साहेब म्हणून मग नुकसान होण्या अगोदर झाडासाठी आपल्याला काय करता येईल म्हणजे झाड हेल्थी राहावं आणि लास्ट पर्यंत झाडाची ग्रीनरी टिकून राहावी किंवा कुठल्याही रोगराईला बळी पडू नये त्यासाठी आपण काय सोडतो. तिरंगा आणि जो आपण प्लास्टिक व्हायरस म्हणतो ह्याच्यामध्ये आपल्या रामा ॲग्रोटेकचं जर तुम्ही रंगारी म्हणून हे प्रोडक्ट आहे रंगारी हे जर प्रोडक्ट तुम्ही वापरलं तर माझ्या मते की ह्या तिरंगावरती आणि तुमच्या प्लास्टिक व्हायरसवरती आपलं रंगारी हे प्रोडक्ट 1 नंबर काम करतं. मार्केटमध्ये तुमचा तिरंगा आणि प्लास्टिक व्हायरसचं फळ ज्यावेळेस मार्केटमध्ये जातं त्यावेळेस तुमचं कॅरेट बाजूला काढलं जातं. बरोबर. परंतु आपलं रंगारी औषध मारल्यानंतर तुमचं तिरंगाचा फळ आहे का प्लास्टिक व्हायरसचं आहे कळत नाही आणि मग प्लास्टिक व्हायरस पण तो आटोक्यात पण आपण येतो. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर ह्याच्यामध्ये खालून तरकारी स्पेशल देणं, वेळोवेळी ड्रिंचिंग गेले पाहिजे त्याला. हे जर ड्रिंचिंग तुम्ही कंटिन्युअसली दर 8-10 दिवसाला ॲप्लिकेशन तुमचे जर चालू राहिले तर ह्याच्यावरती खालून जी तुम्हाला ताकद मिळायला पाहिजे झाडाला ती झाडाला चांगली ताकद मिळते आणि मग तुमचं झाड सशक्त होऊन तुम्हाला माल पण चांगल्यापैकी मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण एपिसोडमध्ये माहिती देण्याचा हा प्रयत्न करतोय की जैविक शेती काळाची गरज आहे आणि जैविक शेती करत असताना शेतकरी मित्रांनी सहज म्हणजे आपल्या प्लॉटवर चक्कर मारताना बारकाईने लक्ष द्या. कारण हे जेव्हा नागाळीचा अटॅक 3 दिवसापूर्वी या प्लॉटवरती कुठलाही परिणाम नव्हता, ते अचानक जो इफेक्ट होतो त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी बारकाईने मुळी नेहमी उकरून पहा. मुळीचं वाढ चालू आहे का पांढरी मुळी, त्याच्यानंतर की पानावरती कुठला रोगराई येते का, पानावरती कुठलं स्कॉर्चिंग किंवा टोमॅटोवरती कुठलं स्कॉर्चिंग आलेलं आहे का, हे बारकाईने लक्ष ठेवलं तर 100% जे उत्पादन घट होणार आहे शेतकरी मित्रांनो ती वेळेत जर आटोक्यात आणली. जसं आपण म्हणतो की वेळ गेल्यानंतर त्याच्यावर इलाज करणं म्हणजे 50% तरी नुकसानाला सामोरं जाणं. त्यापेक्षा रोग येण्या अगोदर जर शेतकरी मित्रांनी याच्यावरती इलाज शोधला तो म्हणजे जैविक पद्धतीने जर शेती केली तर 80% गाडगे सर आपण मगाशी बोलल्याप्रमाणे 80% हे जैविक शेतीवरती काम करू शकतो. पण जर खालून तर 100%
जमिनीतून ॲप्लिकेशन. पण वरून जर कुठं काय जर प्रॉब्लेम वाटले तर एक लोणचं म्हणून आपण रासायनिक 10-20% किंवा बाहेरचे 10-20% रासायनिक वापरू शकतो. पण 100% कव्हरिंग रामायग्रोटेकच्या माध्यमातून करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि शेतकरी मित्रांच्या प्लॉटवरती जाऊन जे आपले प्रतिनिधी व्हिजिट करतायत त्यांना शेतकरी मित्रांच्या याच्यानुसार शेतकरी मित्रांचा आवडता यूट्यूब चॅनल जो आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे, याला जे आपण गेली 6 महिन्यापासून प्रत्येक पिकावरती आपण मार्गदर्शन करत आलेलो आहे आणि त्याला शेतकरी मित्रांनी आवडीने प्रतिसाद पण दिलेला आहे आणि कमेंट्स पण करतायत. तर त्या कमेंट्सला रामायग्रोटेक ही खंबीरपणे नेहमी दर रविवारी 12:30 वाजता यूट्यूब चॅनलवरती 12:30 वाजता शेती तुमची खात्री आमची ह्याच्यावर जी रामायग्रोटेक काम करते त्याच्यासाठी जो 12:30 वाजता रामायग्रोटेकने यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे, प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे. या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद आपण देत आहात. ह्या प्रतिसादाबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार. आणि हा कार्यक्रम आपणाला कसा वाटला ह्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि आपला रामायग्रोटेकचा यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर शेतकरी मित्रांनो, आपला जो दर रविवारी एपिसोड असतो प्रश्न तुमचे उत्तर आमचे, ह्या कार्यक्रमाला आपण प्रतिसाद तर देत आहातच, परंतु काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की शेती परवडत नाही. परंतु आमचं म्हणणं आहे की शेती जर खरंच लहान मुलाप्रमाणे जपली आणि शेती जैविक काळाची गरज आहे शेतीला, मग शेतीला जैविक काळाची गरज आणि तुम्ही त्या शेतीला कशा प्रकारे जपताय ह्या गोष्टीची जर ताळमेळ लावला तर 100% शेतीतून निघणारं उत्पन्न हे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला स्वप्न तुमची साकार करण्याकडे 100% भर देऊ शकतं. याच्यामध्ये जर तुम्हाला आणखीन काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती कस्टमर केअरचा नंबर दिलेला असतोय, त्यांना तुम्ही कॉल करून तुमच्या प्रश्नांचं निरसन करू शकता. आणि जर काही लोकांना अजून टोमॅटोवरती काय प्रतिक्रिया असतील किंवा आमच्याकडनं जी माहिती राहून गेली ती माहितीसाठी जर तुम्हाला काय आणखीन माहिती पाहिजे असेल तर त्याच्यावरती कमेंट्स पण करून तुम्ही अवश्य विचारू शकता. तर धन्यवाद. रामकृष्णारी. 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 रामकृष्णारी.